महादेव मुंडे खून प्रकरणात आता 25 महिने उलटून गेले होते आणि त्यानंतर पाहिलं त्या कुटुंबाने यासाठी स्थापन करायला मागणी केली होती. त्यानंतर आता यासाठी खूप 90 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही तपास शून्य आहे. काल सुप्रिया सुळे यांनी काल या कुटुंबाची भेट घेतली होती. काल बीडमध्ये आपण त्यांच्यासोबत माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे आहेत. ताई काय सांगाल? तर या महिन्याला आता 25 उलटून गेले तर आणि आता यासाठीला कंप्लीट 90 दिवस उलटून गेले, अजूनही तपास शून्य आहे. तपासाचा भाग तर शून्यच आहे, पण आता 3 महिने SITला होऊन पण म्हणजे एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणल्याच्या नंतर मी 21 तारखेला जेव्हा ह्यांना 2 वर्ष झाले त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं, त्या दिवशीच मी सुप्रियाताईंना कॉल केला होता की ताई मला मोठ्या साहेबांची म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांची भेट घ्यायची आहे, मला टाईम भेटेल का? पण ताई तात्काळ मुंबईला निघून गेल्यामुळं आमची त्यावेळेस भेट झाली नाही. मग ताई म्हणल्या होत्या ज्यावेळेस मी बीडला येईल त्यावेळेस मी फोन करल आणि मग आपण भेटू. मग ताई काल संपदाताई मुंडे यांना त्यांच्या घरी सातवंतर भेट द्यायला आल्या. मग त्यांनी मला कॉल केला बीडमध्ये येऊन भेटा म्हणून. मग मी ताईंना भेटले. त्याविषयी मी ताईला म्हणलं ताई 90 दिवस झाले म्हणजे 3 महिने उलटून बी अजून तपास शून्यच आहे. जो ह्या एका फोनामुळं तपास थांबला होता ते अजून दादांच्या एका फोनामुळं चालू झाला होता परत तपास, तरी आरोपीचा भाग म्हणजे शून्यच आहे. तपास काहीच नाही म्हणजे आरोपीपर्यंत अजून एकाही आरोपीपर्यंत SIT पण पोहोचू शकली नाही. मग ह्याच्यात काय आहे एवढं म्हणून मी ताईंना असं पूर्णपणे सांगितलं. मग ताई म्हणल्या, ताईंनी SP सरांना अगोदर कॉल केला, नंतर पंकज कुमावत सरांना कॉल केला आणि पंकज कुमावत सरांना म्हणल्या की त्यांच्या पत्नीला काय फॉलोअप केला आहे काय नाही, कधी तुम्ही आरोपी अटक करणार आहात हे सांगा. मग पंकज कुमावत सर म्हणले आहेत ह्या आठवड्यात येऊत आणि मी ताईंना बोलन. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये तुमचं आणि पंकज कुमावत जे आहे त्यांचं काही बोलणं झालं की संदर्भामध्ये? काही नाही, माझं पंकज कुमावत सरांचं बोलणं झालं नाही. पण 17 सप्टेंबर रोजी जेव्हा माझा जॉब घेण्यात आला त्यावेळेसच आमचं बोलणं झालेलं. पण बोलण्याचा भाग मला बोलण्याशी नाही पण आरोपीशी मतलब आहे ना, मला न्याय मिळण्याची मतलब आहे. पंकज कुमावत सरांनी म्हणजे लवकर तपास करून आरोपींना अटक करावी आणि मला पण माझ्या लेकरांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आरोपीचा अटक झाले तर म्हणजे मला पण लेकरांकडे लक्ष जास्त देता येईल. तर संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे की आता गेल्या 25 महिने होतो उलटून जाते त्या केल्या का आता 25 महिने लागलेला आहे. यासाठी स्थापन 3 महिने उलटून गेले तर मात्र अजूनही तपास का होत नाही आहे? हा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला तुमच्याच कुटुंबाला तर संपूर्ण महाराष्ट्र कुटुंबाला पडलेला मोठा प्रश्न आहे. कसं बघता येईल? मग हा तर प्रश्न सगळ्यांनाच आहे. जे आता सगळेजण मला म्हणजे ह्या माझ्या न्यायाच्या लढ्यात साथ आहे माझ्यासोबत सगळ्यांची, त्यांना सगळ्यांनाच आणि पूर्ण महाराष्ट्राला बी प्रश्न आहे की महादेव मुंडेचेच आरोपी का निष्पन्न होत नाहीत आणि का सापडत नाहीत. मग मुख्यमंत्री साहेबांना पण स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही SIT आपल्याला स्थापन करून दिली आहे. मग मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पंकज कुमार सरांचा फॉलोअप घेऊन आणि असं बी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला म्हणजे आम्हाला बोलवलं आहे त्यांच्या भेटीला. आता 7 तारखेला परळी तालुक्यामध्ये सिरसामध्ये स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम लावलेले त्यांनी. आपण त्यांची भेट घेण्यात जाणार? म्हणजे भेटीचं काय हे नाही पण स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला टाईम देणार आहेत परत भेटीला. आणि ह्या दिवाळीच्या ह्याच्यामध्येच आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी टाईम देणार होते पण ते बिहारला गेल्यामुळं आमचं त्यावेळेस स्थगित झालं. पण आता मुख्यमंत्री साहेब आम्हाला 8 ते 10 दिवसात भेट देतील म्हणजे टाईम देतील. मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला तिकडं मुंबईला जाणार आहोत. ताई तुमची पहिल्यापासून एकच मागणी ज्या पूर्वी ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला त्या पोलीस अधिकाऱ्यांची CDI काढण्यात यावी. मग का काढत नाही? त्याच्यामुळे संपूर्ण घटना बाहेर आली ना. मग ते आता पंकज कुमार सरांना मी बोलले होते या विषयावर, पण पंकज कुमार सर म्हणले हा तपासाचा भाग आहे, आम्ही काढले सगळं झाले, आमची प्रोसेस चालू आहे. म्हणजे आम्ही जर विचारलं म्हणजे साबळे सर इथं असतात ना SITमध्ये, मग विचारलं तर म्हणतात आम्ही तपास पहिले जसे मला 1.5 वर्ष जसं पहिलं इथल्या स्थानिक पोलिसांनी केलं की आम्ही तपास करत आहोत SIT पण तेच उत्तर देत आहे आम्ही तपास करत आहोत. तपास किती दिवस तपास करणार? आता 2 वर्ष पूर्ण झाली तरी पण अजून ह्याचा तपासच. मग महादेव मुंडे केस प्रकरणात मी पहिल्यापासून म्हणते एवढं काय आहे की हा तपासच चालू आहे ना आरोपी निष्पन्न होत नाहीत. जाणीवपूर्वक कुटुंबाची दिशाभूल करायची पोलिसांना? आता SIT मार्फत तर असं म्हणण्यात येणार नाही कारण एकेकाला नेत आहेत म्हणजे समजा त्यांच्या तपासाचा भाग एकेकांना चालू आहे. पण जे इथल्या स्थानिक पोलिसांनी केलं तर 1.5 वर्ष जे मला माझी दिशाभूल केली होती ते असं मला वाटतंय म्हणजे विश्वास आहे पंकज कुमार सरांना की ते नक्की आपल्याला आरोपी देतील. आता मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालं की मग कळून जाईल आरोपी कधी अटक होतील ते. आपण कधी भेटणार मुख्यमंत्री साहेबांशी?
मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस टाईम देतील त्यावेळेस दिवाळीतच देणार होते, पण ते बिहारला गेल्यामुळे त्यावेळेस दिला नाही. पण आता 10 ते 15 दिवसात ते टाईम देतील, मग आम्ही भेटून पुन्हा मग अजून या विषयावर बोलून हे करू. आता हे होते ज्ञानेश्वर ते म्हणजे ते म्हणतात की त्या घटनेला 25 महिने उलटून गेले, मात्र अजून तपास शून्य आहे आणि एसआयटीला आता 90 दिवस संपून झाले, मात्र शून्य तपास आहेत. याच प्रकारे मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आता काही दिवसांनी ते भेट घेण्याचे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.